श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी. अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. एक भक्ता नामधारका अंबरीशा कारणे विष्णू एका. अंगीकारिले अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी. दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्रीधर घुमार. राजा होऊनी मागती जन्म गवळिया घरी गुरे राखी. वस्त्री फेडूनी झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण. होऊन कलंकी अवतार जाणा तुरुंगारूढ कायावडी. भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ. सगरा कारणे भगीरथ अंगी गंगा भूमंडळी. तैसी एक विप्रवणिता आधारिले श्री विष्णुदात्ता. तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा. पिठापूर्व पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी. अपस्तंभ शाखेसी नाम अपळ राजजान. त्याची भार्या नाम सुमता असे आचार्य पतिव्रता. अतिथी आणि अभ्यगता पूजा करी भक्तिभावे. ऐसे असता वर्तमानी पती सेवा एक मणी. अतिथी पूजा सगुणी करी निरंतर परियेसा. वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावस्येसी तया विप्र घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रया भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रय साक्षात्कारी प्रसन्न झाला ते वेळी. त्रिमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दाविले अति गहनी. पतिव्रता धरुणी चरणी नमन करी मनोभावे. दत्तात्रय म्हणती तियेसी मागवो माते जे वांछिसी. जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणितसे. ऐकोनी स्वामीचे वचन विप्रवणिता करी चिंतन. विनवितसे कर जोडून नाना परिस्तवणिया. जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता. माझे मणी असे आरता पुरवावी ते देवराया. आता मातेवर देसी वासना असे मानसी. न व्हावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया. माझे मणीची वासना तू अपुरवावी जगज्जीवना. अनाथ तारका नारायणा म्हणून चरणी लागली. ऐकोनी तिचे करुणा वचन संतोषला त्रयमूर्ती आपण. कर धरून आश्वासन मागो जननी म्हणतसे. तो बोलली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता. जनन नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला. मज पुत्र झाले बहुत नव्हती स्थिर जीवित. जे राहिले असते आता सजीवित अक्षयहीन पादहीन. व्हावा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परमपुरुषा. जगद्वंद देव सदृशा तुम्हा सारिका दातारा. ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्ता आपण. पुढे असे कार्य कारण दीक्षार्थ भक्तजनासी. तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल परियेसी. उद्धरील तुझ्या वंशासी ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याची या बोली. एरवी राहे तुम्हा जवळी. ज्ञानमार्गी अर्तुळबळी तुमचे दैन्यरहित. इतुके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियेसी. विस्मय करीतसे मानसी विप्रवणिता ते वेळी. विस्मय करुणी घरात पतीसी सांगे वृत्तांत. दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रय. मध्यान्ही समयी अतिथी काळी दत्तात्रय येतात ते वेळी. विमुख न होता ते काळी भिक्षा मात्र घाली जे. दत्तात्रेयाचे स्थान माहुर करवीर क्षेत्र खून. तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात. ऐकोनी सतीचे बोला विप्रमणी संतोषला. म्हणे पतिव्रते भले केले पितर माझे झाले तृप्त. करोनी कर्म पितराचे नामी समर्पावे विष्णूसे आम्ही. साक्षात्कारे आपण येऊनी भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार. ऐसे नवमास क्रम केली प्रसूत झाली शुभदिनी. विप्रे स्नान करुनी केले जात कर्म ते वेळी. मिळवणी समस्त विप्रकुळी जातक वर्तली ते वेळी. म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु. श्रीपाद म्हणून कारणे नाम ठेविले त्या ब्राह्मणे. अवतार केला त्रिमूर्ती आपण भक्तजन तारावया. वर्तता असता त्याचे घरी झाला आता सर्वस्वरी. मुंजी बंधन जे अवसरी करिता झाला द्विजोत्तम. बांधिता मुजी ब्रह्मचारी म्हणता
झाला वेदचारी, मीमांसा तर्क अति विस्तारी, करिता झाला ते वेळ. ऐकोनी समस्त नगर लोक, विस्मय करीती सकळीक, होईल अवतार कारणिक, म्हणून बोलती आपणात. आचार व्यवहार प्रायश्चित्त, समजतासी आपण बोलत, वेदांत भाष्य वेदार्थ, सांगता झाला द्विजवरासी. वरता ऐसे परियेसी, झाला संवत्सर षोडशी, विवाह करू म्हणती पुत्रासी, माता पिता अवधारा. विचार करीती पुत्रासवे, बारे लग्न तुवा करावे, श्रीपाद म्हणे ऐका भावे, माझी वांछा सांगेन. कराल विवाह माझा तुम्ही, सांगो ऐका विचार आम्ही, वैराग्य स्त्री संगे असेन मी, काम्य आमचे ती जवळी. ते स्त्री वाचुनी अनिकणारी, समस्त जाणा मातेसरी, जरी आणाला ते सुंदरी, वरो म्हणती दयेवेळी. आपण तापसी ब्रह्मचारी, योग स्त्री वाचुनी नारी, हा बोल धरा निर्धारी, श्रीवल्लभ नाम माझे. श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे, नाम झाले त्रयमूर्ती कैसे, पितया ते म्हणे तसे, जाऊ उत्तरपंथासी. ऐकोनी पुत्राचे वचन, आठविले पूर्वसूचन, भिक्षुके सांगितले जिजखून, सत्य झाली म्हण तसे. न म्हणावे पुत्र यासी, अवतार पुरुष तापसी, जैसे याचे वसे मानसी, तैसे करावे म्हणती माता पिता. निश्चय करुनी आपले मनी, पुत्रासी म्हणती जनक जननी, होता आशाबद्ध होऊनी, प्रतिपाळीसी मनोनिया. ऐसे मनी व्याकुळित, डोळा निगती अश्रुपात, माता पडली मूर्छागत, पुत्र स्नेह करुणिया. देखोनी मातेचे दुःख, संभोकी तसे परम पुरुष, ओढोनिया आपल्या कर कमळिके, अश्रुपात पुसतसे. अहो माते न करी चिंता, जे जे वांचिसी ते देईन आता, दृढ करुनिया चित्ता, राहा सुखी आनंद. बारे तुझ करिता आपण, दुःख विसरले संपूर्ण, रक्षेसी आम्हा म्हातारपणी, दैन्य वेगळे करीसी म्हणून. पुत्र असती आपणा दोन, पाय पांगुळ अक्षहीन, त्याते पोसावे आता कवणे, आमते कोण रक्षील. ऐकोनी जननीचे वचन, अवलोकितसे अमृत नयने, पुत्र झाले दोघे सगुण, आले दृष्टी चरणाधिक. वेदशास्त्रादी व्याकरण, सर्व म्हणती तत्क्षण, दोघे येऊन लागती चरणा, कृतार्थ झालो मनोनिया. आश्वासून ते वेळी, दिदला वर तत्काळी, पुत्र पौत्रादी नादाला प्रबळी, स्त्रिया युक्त सनातन. सेवा कराला जनक जननी, पावाल सुख महाज्ञानी, इह सौख्य पावोणी, फाल मुक्त ते निश्चय. ऐसे बोलूनी तयासी, संभोकितसे पातेसी, पाहुणी दोघा पुत्रासी, राहता सौख्य पावाल. पुत्र दोघे शतायुषी, निर्धाधरी व मानसी, कन्या पुत्र होतील त्यासी, पौत्र पुत्र बहाल नयनी. अखंड लक्ष्मी यांचे घरी, याचे वंश परंपरी, कीर्तिवंत सदाचारी, संपन्न होईल वेदशास्त्री. आमची अवज्ञा न करिता, निरोप द्यावा आवो माता, जाणे असे उत्तरपंथा, दीक्षा द्यावया साधुजना. सांगोनी माता पित्यांसी, अदृश्य झाला परियेसी, पावला त्वरित पुरी काशी, गुप्त रूपे होता तेथे. निघाला तेथुनी बवदरीवना, भेटी घेऊनी नारायणा, अवतार असे आपणा, कार्यकारण मनुष्यदेही. दीक्षा करावया साधुजना, तीर्थ हिंडतसे आपण, मनोवेगे मार्गक्रमण, आले तीर्थ गोकर्णासी. ऐकोनी सिद्धाचे वचन, विनवी नामधारक आपण, ते परियेसा श्रोतेजन, मने सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वती उत्पाखणे, सिद्धनामधारक संवादे, दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथनम नाम पंचमो अध्याय. श्री गुरुदत्तात्रेय चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.